स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 25. मोहिनी, थोडं बोलायचं होतं. तू जर आता फ्री असशील तर बोलूया का? सतीशने मोहिनीच्या रूममध्ये येता येता तिला आधीच विचारून घेतलं. एवना गावावरून येऊन 3-4 दिवस उलटून गेले होते. प्रसादने त्या दिवशी मोहिनीला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं. सतीशला मोहिनीने आधीच सांगितलं होतं ती प्रसादसोबत येते म्हणून. सतीशने प्रसादला रात्री जेवण करायला सोबतच थांबवलं. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारून झाल्यावर प्रसाद त्याच्या घरी निघून गेला होता. प्रसादसोबत गप्पा मारताना त्याला मोहिनीच्या कोर्ट आणि डिवोर्स केस विषयी बरंच काही माहिती झालाय हे सतीशने चांगलंच नोटीस केलं होतं. आणि मोहिनी आणि प्रसाद दोघेही हल्ली वारंवार एकमेकांना भेटतात हे पण त्याने चांगलंच नोटीस केलं. एकंदरीतच या सर्व विषयावर बोलायचंच तो आज मोहिनीच्या रूममध्ये आला होता. पण हो, तो एकटाच आला होता. त्याने रेणूला बाहेरच बिझी आहे हे बघून वेळ साधली होती. शेवटी त्याच्या बहिणीविषयी कोणी काहीच वाईट विचार करू नये म्हणून त्याने ही गोष्ट रेणूसमोर मोहिनीला बोलायचं मुद्दामून टाळलं होतं. अरे दादा, ये ना आतमध्ये. आणि फ्री आहे का? काय विचारतोय? बोल की काय झालं? मोहिनी बेडवर पडल्या पडल्या लॅपटॉपमध्ये काम करत होती. पण सतीश आल्यामुळे तिने लॅपटॉप बाजूला ठेवून दिला. सतीश मोहिनी जवळ येऊन बसला आणि बोलू लागला. मोहिनी, प्लीज गैरसमज करू नको आणि वाईट पण वाटून घेऊ नको. मी जे आज तुला सांगतोय किंवा विचारतोय ते अगदी एक भाऊ म्हणून नाही तर मित्र म्हणून बोलतोय असं समज. अरे दादा बोल ना, इतकं काय झालंय असं? मोहिनी, तुझं आणि प्रसादचं असं वारंवार एकमेकांना भेटत राहणे, सतत एकमेकांशी कॉलवर मेसेजवर बोलत राहणे, हे मी नक्की काय समजायचं? आय होप यू अंडरस्टँड मला नक्की काय म्हणायचं ते. सतीशने गोल गोल न फिरवता सरळ सरळ मूळ विषयालाच वाचा फोडली होती. हो दादा, न कळण्या इतपत आता मी लहान नाही राहिली आणि वेळेचं भान न ठेवण्यात इतपत मी बधीरही नाही राहिली. आणि हो, राहिली गोष्ट मी अजूनही कोणाची तरी पत्नी आहे याची, तर पियुष सोबतचं पत्नी म्हणून या नात्याची मर्यादा ओलांडला मी इतकी कमजोर होण्याचीही नाहीये. माझ्या मनावर पूर्ण संयम आहे आणि आता सर्व शांततेत आहे. माझ्यात आणि प्रसादमध्ये एक असं नातं आहे जे मैत्रिणीच्या थोडं पलीकडे गेलेलं आहे. पण हो, अजूनही प्रेमाच्या खूप अलीकडे आहे. मला प्रेमाची जाणीव ही प्रसादला पहिल्यांदा मी कॉलेजला असताना बघितलं होतं तेव्हाच झाली होती आणि तो मला आवडू लागला होता. प्रेमात पडले होते मी त्याच्या आणि मलाच नाही तर त्यालाही मी तितकीच आवडू लागली होती. पण आम्ही समाजाचे, कुटुंबाचे आणि कर्तव्याचे इतकं बंधन पाडले की स्वतःच्या प्रेमाचाच काय पण एकमेकांचाच त्याग केला. तो असा त्याग होता की आमचं प्रेम हे अव्यक्तच राहिलं. पण हो, प्रेम मात्र भरभरून होतं. नंतर माझं पियूसोबत लग्न झालं आणि प्रसाद त्याच्या आयुष्यात बिझी होऊन गेला. तसा तो बिझीच झाला. एक सुनीता नावाची अतिशय खरी जिव्हाळ्याची मैत्रीण सोडली तर त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीच मुलगी नाही आली. नंतर मग एक दिवस त्याने मला वडाला मंदिरात पहिल्यांदा बघितलं. मग त्यानंतर आम्ही भेटत राहिलो, एकमेकांशी बोलत राहिलो. पण हो, या भेटींमध्ये आम्ही एकदाही आमच्या मर्यादा ओलांडल्या नाही, कारण इतके मॅच्युअर आम्ही दोघेही आहोत दादा. मोहिनीने इतकं सर्व सतीशला शॉर्टमध्ये सांगून टाकले. पण तिने हे सर्व सांगताना कुठेच भीती बाळगली नाही, कारण कॉलेजला असताना सतीशने तिच्यावर खूप बंधन लादले होते. त्या गोष्टींची तिला अजूनही वाईट वाटायचं. पण आता ती आधीच खूप धाडशी झाली होती आणि सतीशसोबत तसंही ती आता एक मित्रासारखीच राहायची. सतीश पण तिच्याशी बिनधास्त राहायचा म्हणून तिला सर्व गोष्टी सहजपणे सांगायला अडचण नाही जाणवली. माझी मोहिनी नावाची लहान बाहुली आज माझ्यापेक्षाही खूप मोठी झाल्यासारखी वाटते. अगदी म्हणता तपेल ओळखलं तिने. मी नाही तुझ्यावर आणि प्रसादवर संशय घेत बाळा. बस एक भाऊ म्हणून काळजी वाटली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुझा डिवोर्स बाकी आहे म्हणून. समोरच्या विरोधी या लोकांना उगाच कोर्टमध्ये तुझ्यावर ताशेरी उडायला नको कारण मिळायला म्हणून आज जरा तुझ्याशी त्या विषयावर बोलावं वाटलं. पण तुझ्यासोबत इतकं सर्व बोलायला येण्याच्या आधी हे विसरून गेलो होतो की ज्या मुलीने आपल्या आई वडिलांच्या इच्छेखातर आणि दिलेल्या संस्काराची आब राखण्यासाठी आपलं पहिलं आणि खरं प्रेम त्यागलं, त्या मुलीला आपण काय आता अकलेचे धडे शिकवावे. सतीशला कळून गेलं मोहिनी काहीही चुकीचं असं करणार नाही. उगाच आपण मनात चुकमुक केली. पण असो, मन हलकं झालं मोहिनीसोबत बोलून. दादा प्लीज, इतकं बोलून मला खजील नको करू. मी काय इतकी मोठी पण नाही झालीये काय? आयुष्यात मिळालेल्या वाईट गोष्टींमुळे अनुभव जरी खूप आलेत तरी तुझ्यापेक्षा मी वयाने लहानच आहे. आणि तिने सतीशला मिठी मारली. सतीशला वाटलेली काळजी बघून तिला बरं वाटलं. आणि हो मोहिनी, एक सांगू, जितका तुझ्यावर विश्वास आहे तितकाच माझा प्रसादवर पण विश्वास आहे.
त्याला तर कॉलेज काय शाळेतूनच ओळखतो मी, पण साल्याने बोलून नाही दाखवलं कधी की तो कॉलेजला असताना तुझ्या प्रेमात पडला होता हे. थांब, तुझा डिवोर्स झाल्यानंतर बघतोस त्याच्याकडे. सतीशचं बोलणे ऐकून मोहिनीने स्वतःच्या कपाळावर जोरात हात मारून घेतला. यार काय हे लोक, असं अचानक कोणी यायचं बोलतं का बरं? म्हणे एक्झाम आहे माझी. मी काय इथे फ्लॅटवर काय मुलींना घेऊन पार्ट्या करतो की काय? असं वाटतं असल्यासारखंच बोलत होता शहाणा. किती धावपळ होतोय आता माझी आवरायची. प्रसाद बिचारा त्याच्या फ्लॅटमधील सर्व पसारा आवरत होता, कारण आज संध्याकाळी त्याचा भाऊ शुभम त्याच्या मेडिकलशी रिलेटेड एक एक्झाम देण्यासाठी मुंबईला येणार होता. पण मुंबईला एकटाच न येता सोबत तो त्याच्या आईला पण घेऊन येणार होता मुंबई बघण्यासाठी. बॅचलर माणूस नावाचा प्राणी एकटाच जर फ्लॅटमध्ये राहत असेल तर त्याच्या फ्लॅटची अवस्था बघायलाच नको. प्रसाद पण त्याला अपवाद नव्हताच. एक वस्तू कधी जागेवर नसायची त्याची, आणि आईने आल्यावर इतकं सर्व असं बघितलं असतं तर काय विचार केला असता याची त्याला काळजी लागली होती. म्हणून तो आता फ्लॅट व्यवस्थित आवरून ठेवत होता. नशीब आज शनिवार होता म्हणून त्याला सुट्टी होती आणि इतकं सर्व आवरून ठेवायला वेळ तरी मिळाला. प्रसादने सर्व आवरता परत त्याच्या हातात मोहिनीची त्याच्या फ्लॅटवर राहून गेलेली प्रिस्क्रिप्शन हाती लागली. पण त्याला कोणता तरी कागद आहे असं वाटलं, म्हणून त्याने ती घाईघाईत टेबलच्या ड्रॉवर मध्येच टाकून दिली. मोहिनीने सकाळपासून प्रसादला 2-3 कॉल केले होते, पण त्याचं आज काय मोबाईलकडे लक्षच नव्हतं. म्हणून मग मोहिनीने पण नंतर मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि लॅपटॉप घेऊन ती त्यावर जर तिच्या डिवोर्स केस विषयी जरा अजून माहिती काढते का ते सर्च करू लागली. हल्ली तिला भारतीय न्यायव्यवस्था आणि भारतातील महिलांसाठीचे कायदे याविषयी माहिती मिळवण्याचं वेडच लागलं होतं. मिळेल त्या वेळेत ती वेड्यासारखीच ते सर्च करत बसायची. पण या सर्व गोष्टींचा तिला फायदाच होऊ लागला होता, कारण ती पण इनामदार यांना अगदी पडखरपणे कुठली कलम कशासाठी असते हे निर्धास्तपणे सांगत होती. तिचा हा अभ्यास बघून इमानदार ही जरा बिचकूनच राहू लागला होता. हाय मॅडम, बोला, आता थोडा वेळ आहे का माझ्यासाठी? बोलून घ्या, प्रसादने मोहिनीला मेसेज केला. का रे, काय झालं? थोड्या वेळानंतर काय तू मंगळ ग्रहावर जाऊन पोहोचणार आहे की काय? असं सांगतोय जसं काय खूपच बिझी आहेस. मोहिनीला त्याच्या थोडा वेळ या शब्दाचा जरा रागच आला. एक तर सकाळपासून कॉल नाही, मेसेज नाही, आणि आता कुठे मेसेज करतोय तर थोडा वेळ बोलून घे म्हणे. अगं माझी हालत नको विचारू. आज संध्याकाळी माझी आई आणि शुभम दादा येतोय. त्याची मेडिकलची एक एक्झाम आहे म्हणून. प्रसाद जरा निवांत होत बोलत होता. दुपारी 3-4 वाजेपर्यंत त्याने खूप काही साफसफाई करून ठेवली होती. अच्छा, असं आहे तर मग झाली का साफसफाई फ्लॅटची? मोहिनीने त्याची अवस्था कशी असेल हे ओळखून हसत विचारलं. हो, झाली ना साफसफाई, प्रसादने तिला सांगितलं. पण एक मिनिट, तुला कसं माहीत की मी आज साफसफाईमध्ये बिझी असेल असं? अरे, शुभम दादा आणि काकू येणार हे तर तू सांगितले ना. मग तू आज साफसफाईमध्येच बिझी असणार, कारण तुझ्या फ्लॅटची अवस्था मी आधीच बघितली आहे. म्हणून मला सांगायची गरज नाही की तू आज काय करत असणार ते. शहाणे, गप्प बस. आता तू तरी नको हसू माझ्यावर. यार किती काम करावं लागतं घरातलं. बापरे, कमाल वाटली मला आज तुम्हा बायकांचं. कसं काय तुम्ही इतकं सर्व मॅनेज करतात यार? इतकं सर्व आवरून जेवण बनवणं, कपडे भांडी, आणि त्यातही काही बायका हे सर्व आवरून जॉब पण करतात. आणि काही बायका घरी जरी असल्या तरी त्या पण दिवसभर काही ना काही कामच करत असतात. ग्रेट आहात यार तुम्ही बायका. प्रसादने स्त्रियांचं तोंड भरून केलेलं कौतुक ऐकून मोहिनीला त्याचा हळवेपणा आवडला. नाहीतर एक पियुष होता, त्याने कधी तिच्या कामाचं कौतुक तर दूर, पण तिच्यावर वारंवार उचललेला हातच तिला आठवला. किती तफावत असते काही लोकांमध्ये. थोडा वेळ ती विचारात गुंतली. ओय चल, ठेवू का? आता नंतर बोलू. प्रसादने समोर घड्याळात बघितलं आणि जरा घाईतच फोन ठेवायचा निर्णय घेतला. बरं ठेव प्रसाद, तुला उशीर नको व्हायला. आणि हां, स्टेशनला जा काकू आणि दादाला घ्यायला. हाय परत एकदा प्रसाद म्हण ना मला प्रसाद. प्रसादने नौटंकी स्वरात तिला गड घातली. गप रे, काय तू पण बोल लवकर. तुला वाटतं ना मी स्टेशनवर वेळेत पोहोचलो पाहिजे असं? बोल मग. बरं प्रसाद, बाय. सावकाश जा, आणि काकू आल्यावर त्यांना जमलं तर आमच्या इथे घेऊन ये. भेटूया सर्वजण एकत्र. बरं बाई, चालेल. पण मोहिनी, 2-4 दिवस तुझ्याशी जास्त बोलणं नाही होणार ग. याचं तुला काय वाटेल माहीत नाही, पण माझा जीव खूप कासावीस होईल. बाय प्रसाद, ठेवते मी, म्हणत मोहिनीने फोन ठेवून दिला. तिला त्याचं शेवटचं वाक्य ऐकून कसं तरी झालं. प्रसादने तरी त्याच्या मनात आलेलं पटकन बोलून टाकलं, पण तिलाही त्याच्याशी 3-4 दिवस जर बोलायला नाही मिळालं तर तिचं तरी मन कुठे लागणार होतं?
तिलाही त्रास तर होणारच होता ना. आज संध्याकाळीचा चहा रेणू, सतीश आणि मोहिनीने सोबत घेतला. खूप दिवसानंतर तिघेही एकत्र जमले होते. चहा घेऊन झाल्यावर तिघांनी आज डिनरसाठी बाहेर जायचं ठरवलं होतं. सतीश आज मोहिनीसोबत बोलून झाल्यावर थोडा टेन्शन फ्री झाला होता. कुठेतरी त्याच्याही मनात आता प्रसाद आणि मोहिनीबद्दलचं नातं त्याला योग्य वाटू लागलं होतं. पण मोहिनी अजूनही कायद्याने पियुषची पत्नी आहे इथेच घोड पेंड खात होतो. पण मोहिनी हल्ली प्रसादसोबत राहून जरा खुश राहते हे बघूनच तो मनोमनी सुखावला होता. कारण ज्या गोष्टीसाठी तिच्यावर त्याने आणि त्याच्या आईवडिलांनी जी मेहनत घेतली, डॉक्टरांनी पण खूप प्रयत्न केले, इतकं सर्व करूनही मोहिनी इतकी मोकळी राहत नव्हती तितकी ती आता प्रसादच्या अवतीभोवती राहून खुश राहत होती. आपल्या बहिणीच्या आनंदातच आपला आनंद हे त्याला आता कळून चुकलं होतं. कारण समाज आणि खोटी शान ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या बहिणीचं एकदा आयुष्य बर्बाद केलंय. पण आता वेळ तिची आहे. तिचं आयुष्य आता तिला तिच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार सतीशने मोहिनीसोबत बोलून झाल्यावर केला आणि त्याचं मनही मोकळं झालं. रविवारी सकाळी सकाळी प्रसाद झोपेतून जरा लवकरच उठला. आज त्याच्या आईने मस्त चहा आणि नाश्त्याला मुंगाची मोठ आलेली उसळ बनवली होती. सोबत थोडे कांदे भजे. मस्त झाला होता बेत. प्रसादला तर कधी नाश्ता करतोय असं झालेलं होतं. शुभम पण त्याच्या स्टडीच्या रिव्हिजनसाठी पहाटेच उठला होता. उद्या पेपरच्या वेळी गडबड नको म्हणून तो खूप मन लावून अभ्यासात होता. नाश्ता करून प्रसादच्या आईने किचनमधील अजून काही वस्तू चेक केल्या आणि काही सामान आणायला प्रसादला बाहेर पाठवलं. आई त्याच्या सोबत मीच पण जातो ग. शुभमने प्रसाद सोबत जायचं म्हणून त्याच्या आईला सांगितलं. दोघेही बिल्डिंगमधून बाहेर आले होते. प्रसाद पुढे जायला लागताच शुभमने त्याला थांबवलं आणि बिल्डिंग खाली पार्क केलेल्या त्याच्या कारमध्ये प्रसादला सोबत नेऊन बसवलं. शुभमने असं एकाएकी जबरदस्तीचं कारमध्ये बसवल्याने प्रसाद थोडा गोंधळूनच गेला. प्रसाद, आधी मला सांग, हे नक्की काय आहे? शुभम हातात एक कागद पकडून त्याची घडी उघडून प्रसादला विचारू लागला. अरे हे तर प्रसादची आता वाट लागली होती. पण खोटं बोलता येणार नव्हतं. खरं काय ते सांगावं लागणारच होतं ना. अरे दादा, ती मोहिनीची मेडिसिनची प्रिस्क्रिप्शन आहे. प्रसादने खरं सांगून टाकलंय. हे मला पण कळतंय. प्रसाद, जरा शुद्धीवर असल्यासारखं उत्तर दे. मी हेच विचारतोय की तिची प्रिस्क्रिप्शन तुझ्याकडे कशी काय आली? आणि मी पण ऐकलं आहे की मोहिनी हल्ली मुंबईतच आहे, तिच्या दादाकडे राहते. त्या दिवशीच बाबांना मोहिनीचे वडील कोर्टात भेटले होते. त्यांनी बाबांना सर्व सांगितलं तिच्याविषयी. वाईट तर मलाही खूप वाटलं तिच्याविषयी हे सर्व ऐकून. पण ती तुझ्या फ्लॅटवर का आली? बरं, आली असेल त्याचंही मला काहीच नाही. पण ही प्रिस्क्रिप्शन आणि ह्या असल्या मेडिसिन नक्की काय घोड आहे हा प्रसाद? शुभमने प्रसादवर इतकं रोखून बोललेलं ऐकून प्रसादला काहीतरी वेगळं वाटत होतं. दादा, खरं सांगायचं तर एकच वाक्यात सांगतो, मी आणि मोहिनी आधीपासूनच एकमेकांवर खूप प्रेम करतो. पण हल्ली प्रेमाचं नातं खूप लांब आहे सध्या तरी. आता फक्त मैत्रीचंच नातं उरलंय. पण या मैत्रीच्या नात्यात पण आम्ही खूप खुश आहोत. म्हणून तिला एक दिवस आपल्या फ्लॅट बघायला बोलावलं होतं आणि ती आली होती. आणि त्याच दिवशी तिच्या पर्समधून चुकून ही प्रिस्क्रिप्शन येथे पडून गेली. खूप वेळ तिला द्यायचं ठरवलं पण लक्षातच राहिलं नाही. बस इतकंच. बाकी तुझी शपथ घेऊन सांगतो, आमच्या प्रेमाच्या मर्यादा आम्ही आखून ठेवल्यात, त्या अजूनही पार नाही केल्यात. प्रसाद काकुडतीला येऊन सांगत होता. प्रसाद जगात वावरताना खूप धाडसी होता, पण कुटुंबातील लोकांपुढे खूप नम्रतेने राहायचा. बरं ठीक आहे प्रसाद, पण ह्या मेडिसिन्स. शुभम पुढे काही बोलणार तितक्यात प्रसादने त्याला अडवलं आणि सामान आणायचं म्हणून कारमधून बाहेर काढलं. पण शुभम कारमधून उतरला नाही. उलट त्यानेच प्रसादला परत आतमध्ये हात खेचून जवळ बसवलं आणि परत मेडिसिन्सविषयी विचारलं. अरे दादा, ती इथे नव्हती आजारी पडली तेव्हा. ती गुजरातला तिच्या सासरी होती तेव्हाच्या त्या मेडिसिन्स आहे. सो प्लीज नको जास्त विचार करू. शुभमने परत एकदा प्रिस्क्रिप्शन वरचा पत्ता आणि तारीख बघितली आणि आत्ता कुठे त्याला बरं वाटलं होतं ते प्रिस्क्रिप्शनची तारीख आणि पत्ता बघून. पण त्यावरील मेडिसिन्स बघून मात्र त्याला खूप वाईट वाटलं. कारण मोहिनीने किती काय विनाकारण सहन केलेलं आहे याची त्याला जाणीव झाली. पण शहाण्या, आईने माझ्यासाठी तिला लग्नाची मागणी घातली होती तरी तू मुंग गिळून गप्पच बसला होता. जर तेव्हा मी लग्नाला मोहिनीला होकार दिला असता तर. शुभमला आज जाणून घ्यायचं होतं की प्रसादच्या मनात अजूनही मोहिनीच आहे की काय. तेव्हा आम्ही आमचं प्रेम कुठं व्यक्त केलं होतं दादा, पण नियतीला ते मान्य नव्हतं आणि म्हणून तू नकार दिलास. प्रसादने पण शुभमला धीर धरून उत्तर दिलंच.
मग नियतीला आणि तुमच्या नशिबाला नक्की काय मान्य आहे प्रसाद? शुभमने परत प्रसादला त्रास द्यायचं ठरवलं. ते तर वेळ आल्यावरच कळेल दादा. त्या गोष्टीचं उत्तर माझ्याकडेही नाहीये. कारण खरं सांगायचं तर मी कितीही वरवर दाखवत असलो तरी माझ्याही मनात खूप धाकधूक असते रे. तिच्या डिवोर्सवरून नक्की काय होईल भविष्यात काहीच माहीत नाही. म्हणून मी आणि मोहिनी अजूनही जास्त जवळ यायला टाळत असतो. आणि कदाचित आमच्यासाठी हेच योग्य आहे. बाकी पुढचं बघू पुढे. प्रसादचे डोळे भरून आले. ए वेड्या, शांत हो. तुझा हा दादा असताना का असं हार मानतोय? हे बघ, एक लक्षात ठेव. तुमचं प्रेम खरं असेल आणि तुम्हाला एक होणं हेच जर भविष्य असेल तर नियतीने नक्कीच तुमची जोडी बनवायचं ठरवलं असेल. तुझा दादा आजही तुझ्यासोबत आहे आणि उद्याही तुझ्यासोबत राहणार. शुभमने प्रसादला मिठीत घेऊन शांत केलं. प्रसादला दादाचं खूप मोठा आधार वाटला. कोमजलेल्या झाडावर पाण्याचे काही थेंब पडून ते बहराव तसंच काही प्रसादचं झालं होतं. दोघांना उशीर झाला होता म्हणून आता पायी न जाता तशीच शुभमने कारला चाबी लावली आणि कार स्टार्ट केली आणि मग दोघेही निघाले सामान आणायला. काकू, वांगे भाजले गेलेत चांगले. आता मी जरा कांदा कापून देते. बाकी मग पुढे तुम्ही बनवता की मीच बनवू? मोहिनीने प्रसादच्या आईला विचारलं. सतीशने प्रसादच्या आईला फोन करून त्याच्या घरी रविवारी डिनरसाठी बोलावलं होतं. पण प्रसादच्या आईने सतीशकडे न जाता रेणू, सतीश आणि मोहिनी यांनाच प्रसादच्या घरी डिनरसाठी बोलावून घेतलं होतं. प्रसाद तर खूप खुश होता. कारण 3-4 दिवस मोहिनीसोबत बोलणं पण होत नाही या टेन्शनमध्ये असताना त्याला चक्क मोहिनीला भेटायला मिळणार होतं. मग काय, सोने पे सुहागाच होतं ना सर्व. रेणू, प्रसादची आई आणि मोहिनी जेवण बनवत होत्या आणि प्रसाद, शुभम आणि सतीश हॉलमध्ये बसले होते गप्पा मारत. जेवणाला आज वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकरी आणि थोडी कोशिंबिरी करायचं ठरवलं होतं. मोहिनी भरीत बनवत होती आणि रेणू भाकरी बनवत होती. प्रसादची आई बसल्या बसल्या कोशिंबीरसाठी भाज्या चिरत बसल्या होत्या. त्यांना आज खूप दिवसानंतर आयतं जेवण मिळणार होतं. त्यांची सारखी नजर मोहिनीवरच जात होती. मनातून खूप वाईट वाटत होतं त्यांना तिची अवस्था बघून. पण शेवटी नशीब, हे वाक्य मनात आणून त्या आपल्या विचारांना शब्दविराम देत होत्या. जेवण बनवून झालं होतं. सर्वजण जेवायला बसले होते. सर्वांनी भरीत आणि भाकरींवर चांगलाच ताव मारला. विदर्भीय पद्धतीचं भरीत केलेलं होतं आणि त्याला जोड कोल्हापूरची लावणगी मिरची. मग काय, जेवताना प्रत्येकाची नुसती हाय हाय. बेत तसा मस्त रंगला होता. सर्वांनी मस्त जेवण करून जरा वेळ गप्पा मारल्या. प्रसादची नजर मधून मधून मोहिनीकडे मोर्चा वळवत होती. तिला मात्र त्याचं असं सर्वांसमोर बघणं चुकीचं वाटत होतं. सर्वांनी गप्पा मारता मारता आईस्क्रीम खाल्ली. रात्री उशीर होत होता म्हणून आता सतीशने घरी निघायचं ठरवलं. म्हणून तो निघायची तयारी करू लागला. त्याने मोहिनी आणि रेणूला पण निघायला सांगितलं. मोहिनी आणि रेणूने निघताना प्रसादच्या आईला वाकून नमस्कार केला. प्रसादच्या आईने मोहिनीला नमस्कार केल्यानंतर तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं की बाळा, देवाने नक्कीच यापुढचं तुझं आयुष्य चांगलंच जावं अशी काहीशी तरतूद करून ठेवली असेल. म्हणून सध्या तुझ्या आयुष्यात ह्या घडामोडी चालू आहेत असं काहीच समज आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड दे. बघ, तुझं नक्कीच चांगलं होणार. मोहिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिला प्रसादच्या आईच्या बोलण्यातून एक मायेचा आशीर्वाद जाणवला आणि सर्वांनी आता निरोप घेतला. प्रसाद खाली कारपर्यंत सोडवायला आला होता. मोहिनीला जाताना त्याने डोळ्यानेच बाय केलं. सतीशने कार स्टार्ट केली. ते घरी जाण्यासाठी रोडला लागले. ॲड अविनाश रावल आणि ॲड दिनेश इनामदार यांनी आपापल्या अशिलांसोबत हाजीर हो. कोर्टच्या एका कक्षेतून आवाज आला. तसं त्या कक्षेच्या दाराशीच दोघे वकील हाताची घडी घालून उभे होते. त्यांच्यापासून काही अंतरावर मोहिनी तिच्या आईवडिलांसोबत बसलेली होती आणि दुसऱ्या बाजूला पियुष त्याच्या आईवडिलांसोबत बसलेला होता. कक्षेतून आवाज येताच ज्याच्या त्याच्या वकिलाने दोघांनाही आतमध्ये बोलावलं. आतमध्ये समोर उंच अशा आसनावर जज बसलेले होते. इथेही म्हणजे जिल्हा न्यायालयात पण जज एक महिलाच होती. त्यांच्या बाजूला 2 व्यक्ती उभ्या होत्या. त्यांच्यासमोर एक विटनेस बॉक्स होता. त्यात आधी मोहिनीला उभे राहायला सांगितलं. तोपर्यंत पियुषला बाजूला असलेल्या चेअरवर बसायला सांगितलं. मोहिनीला जजने स्वतः काही प्रश्न विचारले. मिसेस मोहिनी, तुम्हाला नक्की पियुष देशमुख व्यक्तीकडून कायदेशीररित्या विभक्त व्हायचं आहे का? हो मॅडम, मोहिनीने जजकडे नम्रतेने बघून उत्तर दिले. तुम्हाला वाटतं का काही दिवस आपण थांबूया? म्हणजे तुम्हा दोघांना अजून थोडा वेळ मिळेल विचार करायला. कारण कोर्टचं आणि आमचा पहिला प्रयत्न हाच असतो की कोणतेही नाते तुटण्यापेक्षा जर समजूतदारीने ते जुळावे तर तुम्हाला विचार करायला मी वेळ देऊ शकते, अजून काही दिवस. जजने तिला प्रेमाने समजवलं. आपण बऱ्याच वेळा म्हणतो भारतीय न्यायव्यवस्था ही खूप रेंगाळबणी आहे.
पण त्यातही काहीतरी मतितार्थ आहेत हे ज्याला समजलं त्याला समजतं. कारण असे बरेच नाते आहेत जे जजने व्यवस्थित समजवल्यावर, समुपदेशन केल्यावर पुन्हा नव्याने जोडलेले आहेत. आपल्या भारतात घटस्फोट ही घटना त्वरित होत नाही हे एक अर्थी चांगलंच आहे, कारण खूप संसार तुटण्यापेक्षा ते जोडले जातात हेच चांगलं आहे. पण कधीकधी पर्याय नसला तर मात्र घटस्फोट अटळ असतो आणि तो मजबुरीने घ्यावा लागतो. नाही मॅम, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. माझ्यावर झालेल्या अत्याचारांमुळे मला आता अजिबात इच्छा नाहीये या नात्यात गुंतून राहायची. आणि तसंही मी आता कोणावर जबरदस्ती पत्नी म्हणून स्वतःला लादून नाही देऊ शकत. कारण ज्या व्यक्तीचे आधीच कोण दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत जबरदस्तीचं नातं जोडून मी त्यांच्यावर ओझं बनून नाही राहू शकत. मला ज्या घरात स्वतंत्र नाही, पत्नी म्हणून, सून म्हणून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक स्त्री म्हणून काही स्थानच नाहीये, तर तिथे मी कसं काय जाऊ शकते? त्यापेक्षा मला असं वाटतं मी मिस्टर पियुष देशमुख यांच्यापासून कायमचं विभक्त झालेलंच ठीक आहे. मोहिनीने सर्व अगदी व्यवस्थित बोलून दाखवलं. तिचं बोलणं ऐकून इनामदार यांना तिच्यात एक हुशार आणि कणखर व्यक्तिमत्व गवसलं. मोहिनीचं बोलणं ऐकून जजने तिला खालून वरून एकदा व्यवस्थित बघितलं. कदाचित त्यांच्या मनात तिच्याविषयी करुणा दाटून आली आणि वाईटही वाटलं असेल की का असल्या मुलींच्या नशिबी अशा काही गोष्टी येऊन ठेपतात. आणि त्यांनी तिला परत एकदा प्रश्न केला, मिसेस मोहिनी, तुम्हाला असं म्हणायचं का की मिस्टर पियुष देशमुख यांचं दुसऱ्या कोण्या मुलीवर आधीपासूनच प्रेम आहे, तसेच लग्नानंतरही त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत? जजने आता मात्र चांगलंच लक्षपूर्वक मोहिनीला विचारलं. हो मॅडम, मिस्टर पियुष यांचं एका कांचन नावाच्या मुलीवर लग्नाआधीपासूनच प्रेम आहे. म्हणजे त्यांना हे लग्न फक्त त्यांच्या आईवडिलांच्या इच्छेखातर करावं लागलंय, नाहीतर त्यांची ह्या लग्नाला आधीपासूनच इच्छाच नव्हती. आणि ही गोष्ट त्यांनी स्वतःच मला सांगितले. पण मला त्यांच्या ह्या विवाहबाह्य संबंधाचं काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी फक्त मी दिलेल्या अटी मान्य कराव्यात आणि मला डिवोर्स द्यावा, बस इतकंच माझं म्हणणं आहे. मोहिनीच्या बोलण्यावर पियुष मात्र चांगलाच चवताळून उठला. मनोमनी त्याला आता मोहिनीचा खूप राग आला होता. त्याची इच्छा होती की त्याने आजवर मोहिनीला दिलेल्या त्रासाचा आणि कंचनचा उल्लेखही मोहिनीने कोर्टात करता कामा नये. त्याने तिच्यावर केलेले सर्व आरोप तिने मान्य करावेत आणि डिवोर्स घ्यावा. म्हणजे आधीच लग्न करून फसवून तिची आयुष्य तर बर्बाद करूनच ठेवलं होतं आणि आता पण तिलाच दोषी ठरवून डिवोर्स घेऊन जणू तिच्यावर उपकारच करून पाहत होता. म्हणजे एकंदरीत सर्व बाजूने तोच उजवा दिसावा हीच त्याची भावना होती. म्हणून तो मोहिनीवर चिडला होता. पण मोहिनीला जजने डिवोर्सचं कारण विचारल्यावर मोहिनीने खरं खरं काय ते सांगून टाकले. पण मोहिनीला त्याने दिलेला डिवोर्स हा त्याने घातलेली भीक म्हणून नको होता, तर तिच्यावर त्याने केलेल्या अत्याचारातून मुक्ती हवी होती. तिच्या बाळाचं मिटलेलं अस्तित्व तर आता कधीही भरून निघणार नव्हतं. तिच्या वडिलांनी केलेला लग्नाचा खर्च आणि त्याची बिघडलेली मानसिकता ह्या सर्व गोष्टींसाठी पियुषने माफी मागावी आणि मग तिला डिवोर्स द्यावा असं तिला वाटत होतं. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण मी तुम्हाला परत एकदा शेवटचं विचारते की नक्की घटस्फोट घेण्याचा विचार तुम्ही अगदी शुद्धीताने स्वविचाराने घेतलेला आहे की तुमच्यावर कोणी त्याच्यासाठी दडपण आणलंय किंवा तुम्हाला जबरदस्ती केली आहे? असं असेल तर तुम्ही मन मोकळेपणे सांगा. कायद्याचं संरक्षण आहे तुम्हाला. आणि इतकंच नाही तर तुम्ही ठरवलंच तर पियुषला विवाहबाह्य संबंध ठेवल्या कारणाने शिक्षाही द्यायचं ठरवू शकता. कारण कुठल्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे, अत्याचार करणे, मारहाण करणे हे कायद्याचे खूप मोठे गुन्हे आहेत. म्हणून सांगते, अजूनही चांगला विचार करा. जजने परत एकदा शेवटचं विचारूनच घेतलं. धन्यवाद मॅडम, तुम्ही वारंवार मला इतकं छानपैकी समजावलं. इतक्या प्रेमाने आपुलकीने विचारल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. पण मी तुम्हाला खरंच सांगते, घटस्फोट घेण्याचा निर्णय मी स्वतःहून स्वइच्छेने घेतला आहे. यात माझ्यावर कोणी काहीच जबरदस्ती नाही केली आहे. आणि राहिला प्रश्न मिस्टर पियुष यांना शिक्षा करण्याचा, तर मला त्यांना नाही द्यायची शिक्षा. त्यांना शिक्षा ही वेळच देईल. माणसाला माणसाचा अहंकार बरोबर वठणीवर आणतो. मोहिनीला पोलीस वगैरे पुरावे गोळा करणे ह्या भानगडीत पडून केस लांबवायची नव्हती आणि मानसिकता ही खराब करायची नव्हती. म्हणून मोहिनीने अतिशय सोज्वळपणे जजचे आभार मानत त्यांना निर्णय ऐकवलं.